आणि बघा रेवस बोडणी कोलीवाड्याचा मानाचा नारळ तुम्ही बघताय बोट मध्ये. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि उद्या रक्षाबंधन असणार, तर रक्षाबंधनच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी आहे रेवस कोलीवाड्यामध्ये आणि रेवस आणि बोडणी कोलीवाड्यातील हालत बघत असतो. पण आज आपण नारळी पौर्णिमा बघणार आहोत आणि फुल तयारी बघा. पाठी बघू शकता तुम्ही, पाठी बघा. थोडा वातावरण थोडा हेवी झालेला आहे. सो बघूया. त्यांना एवढंच बोलीन का जरा वेळेला जरा शांतता राहा, बाकी होईल. आता 4च वाजलेत, ठीक आहे, भरपूर टाइम आपल्याकडे. आणि रेवस बोडणी वाल्यांचा टायमिंग माहिती आहे ना, प्रॉपर टायमिंग वर असते सर्व काय. तर बघा शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि चॅनल वर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, ठीक आहे. बँड वगैरे वाले सज्ज आहेत हे बघा. आणि आपण आता आहोत रेवस कोलीवाड्यामधील राम मंदिराजवळ. तर मित्रांनो, रेवस कोलीवाड्यामध्ये होत आणि आपली बघा सर्व मंडळी भेटलेली आहे आपल्याला. आणि आता काय नारळ फोडी करणार आहे. काय त्याला बोलतात, नीट सांगा शब्द काय? नारळ फोडाफोडीच बोलतात नाही आला. ठीक आहे, आता कोण करून दाखवणार आहे? थांबा, नाव सांगा पहिले तुमचा. ऋग्वेद आणि श्रीत. आता दाखवा, बघू दे कसा काय करता. आरामात हात जपा. हा मग हा फोडला आणि फुटला नसतं तर त्याची भारी. असं आहे, असं आहे काय. आणि मग तू काय करशील आता? हा ओके, आता तो फोडते काय. ओके, त्याला देस आता. त्याला का नाही देस, तूच का फोडतस? हा फोडते डेंजर पोर आहेत. ओके, आलाय बघा कसला साधा कामच नाही. आणि बघा मित्रांनो, दुर्वांक नाकवा बघा तयार झालेला आहे आपल्या सोल्यासाठी, सणासाठी. आणि केस बघा किती वाढवले त्याने. कॅमेरा अजिबात फेस करायला मग लागल, त्याचे लागल. आणि ताई आपल्या समोर, ताई नाव आपला? रसवंती दामोदर कोल्हे. पहिल्यांदाच आपण असा वाजत गाजत नारळ पहिल्यांदाच घेऊन चाललोय. तर तुम्हाला आम्ही बँडवर नेतोय, पण आज आमच्या रेवस वरून बँड करलेला आहे. तर आम्ही आज आता बँडवर नाचत जाणार आहोत. आमच्या घरात ते 15 दिवसाचं पूजन असतंय दर्यासागराचं. मग ते आम्ही बँडवर आज बँड म्हणजे बँडवर नेणार आहेत सगळं नाचत गाजत. म्हणजे आम्ही जाम धुमाल करणार आहोत. हाऊस सप्ताह वगैरे असते आपल्याला, असतंय दरवर्षी. रविवारी असा सप्ताह धरतात श्रावण महिन्यामध्ये आणि सोमवारी जेवण असते सर्व गावकीला. आणि म्हणजे असं साड्यांचा थाट वगैरे दर नारळी पौर्णिमेला करतात. आमचा स्वाध्याय एक परिवार आहे. ओके, ते आम्ही स्वाध्याय परिवारातून दरवर्षी असा साडीचा थाट घेतो. 400-500 साड्या अशा घेतो आम्ही, बोडणे आणि रेवस. सर्वजण तयार आहेत? ओके ना, धमाल करायचा पाऊस गेल्यानंतर. ओके, चलो मस्त, धन्यवाद.
आता नारळ तुम्ही बघताय बोट मध्ये बघा. आणि बघा देवांशी बघताय एकदम प्रॉपर कोली लुक मध्ये. ए नाच नाच. नाकवा नमस्कार. नमस्कार. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नाकवा. नाव काय नाकवा? नाव काय आपला? शिव. श्री शिव. ओके बघा मस्त नाकवा झाले बघा. हॅलो हॅलो. काय काय कुठल्या? श्रीवली गर्ल्स आणि स्पायडर गर्ल्स. या स्पायडर गर्ल्स. ओके स्पायडर गर्ल्स. बाबा हो हे बघा सगळ्या लपल्यात. हॅलो. नेमकाच टायमिंग वर आला ना. रिद्वाई नाकू आलाय बघा. शेट आलेत शेट. हाय करा हॅलो.
नारली पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. सदानंदाचा हेलकोट बोला देवाचा आई एकविरेचा चेअरमन म्हणजे तुकाराम मुदाची नाकवा आधिरा नागवीन आले बघा. हे हाय तरी करी बाळकी बरोबर हाय पण नाही कर. हाय कर केला. स्माइल कर. स्माइल. हाश हाश हाश. मित्रांनो अक्का रेवस बोडणी कोलीवाडा इकडे जमलेला आहे बघा पूर्ण सर्वजण.
पहिल्यांदा तर सर्व बांधवांना मी आपल्या नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देईन आणि एवढ्या मोठ्या संख्येने आज जे आपले कोळी बांधव हे मच्छीमार बांधव किंवा आपले रेवस बोर्णी ग्रामस्थ मंडळातील सर्व पदाधिकारी हे उपस्थित राहिले, तसेच आजूबाजूच्या गावातील सर्व मान्यवर मंडळी तसेच सर्व आजूबाजूतील परिसर आज उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना मी पहिल्यांदा तर धन्यवाद देईन की यंदा आपण पहिल्यांदाच नारळी पौर्णिमेचा सण हा एवढ्या उत्साहात साजरा करण्याचं ठरवलेला आहे. उत्कृष्ट असा प्रतिसाद आमच्या बोर्णी रेवस गावातील कोळी महिलांनी तसेच लोकांनी दिलेला आहे, त्याबद्दल त्या सर्वांचं मी त्यांना सर्वांना धन्यवाद देईन. आम्ही दरवर्षी एक साध्या पद्धतीने आमचा कोळी सण हा नारळी पौर्णिमेचा सण हे साध्या पद्धतीने करत होतो, पण यावर्षी आम्ही एक मोठ्या उत्साहात नारळी पौर्णिमेचा सण साजरा करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी सर्व लोकांनी भरभरून असा प्रतिसाद दिला. याच्यानंतर पुढच्या वर्षी सुद्धा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पारंपरिक कोळी नृत्य कोळी ड्रेस परिधान करून सर्वांनी सहभागी व्हा अशी मी सर्वांना एक विनंती करेन आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जल्लोषात उत्सव कसा साजरा होईल याकडे सर्वांनी लक्ष द्या. या ठिकाणी आम्ही संपूर्ण कोळी समाज आमच्या गावचे रेवस गाव आणि बोडली कोळीवाडा या ठिकाणी आम्ही सारळपूर समुद्र किनारी आज हा आमचा पारंपरिक नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतोय आणि तमाम सर्व आमच्या कोळी बंधू आणि भगिनींनी आम्हाला या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या आनंदाने प्रतिसाद दिलाय. दरवर्षी आमचा हा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्या करण्यासाठी हा कार्यक्रम पूर्ण पार पाडण्यासाठी आमच्या गावचे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतोय आणि दर्यासागराला एकच विनंती करतोय देवा की आता आमच्या बोटी सर्व समुद्रात गेलेले आहेत, त्या सगळ्यांच्या आनंदाने आणि भरभरून चालू दे आणि हे येणारं वर्ष सर्वांना भरभरून जाऊ दे ही माझी ईश्वरचरणी आणि समुद्र देवाला प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संबोधतो. सदानंदाचा आहे.
हॅलो ओके. नारळी पौर्णिमेला यायचं. यो मामी 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 सगळ्यांना पाठी असते. हॅलो